नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात लिपिक पदाच्या जागा निघालेल्या आहेत. आता बघा यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, एक्झाम सिलेबस काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे होणार आहे, संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला देणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की सर्वात आधी तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया जे की याची रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती करण्यात येत आहे. आता जर बघितलं सर्वात आधी तुम्हाला व्हॅकन्सीज बद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात आधी जर बघितलं तुम्हाला कॅटेगरी वाईज इथे रिक्त जागा दिसून येणार आहे. आता बघा आज सर्वात महत्त्वाचं जर बघितलं तर ही जी ऑल इंडियाची व्हॅकन्सी आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये निघालेली, जेणेकरून बघा यामध्ये महाराष्ट्रासाठी किती जागा रिक्त आहेत हे आपण बघूया. तर बघा महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर तुम्हाला इथे दिसून येणार आहे महाराष्ट्र. आता बघा एससी कॅटेगरीसाठी जर बघितलं 47 जागा रिक्त आहेत आणि एसटी कॅटेगरीसाठी 42, ओबीसी साठी 127, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 47 आणि जनरल कॅटेगरीसाठी 213 अशा टोटल करून जर बघितलं तर 476 जागा ज्या आहे महाराष्ट्रासाठी रिक्त आहेत तुम्हाला इथे दिसून येणार आहेत. आता बघा याची संपूर्ण पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्रामवरती शेअर केलेली आहे, त्यावरून संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता. आता बघा याची एक्झाम किती फेजमध्ये असणार आहे याच्याबद्दल पण माहिती बघूया. त्या अगोदर बघा याची जे एज लिमिट आहे ते किती सांगण्यात आलेली आहे. तर बघा एज लिमिट बद्दल जर माहिती बघितली तर बघा नॉट बिलो 20 इयर्स अँड नॉट अबाउट 28 इयर्स. तर बघा यामध्ये क्लिअरली असं सांगण्यात आलेले आहे की 20 वर्षाखाली नसावे आणि 28 वर्षाच्या वर नसावे. 20 ते 28 या रेंजमध्ये जे आहे ते अर्ज करू शकता. आता बघा ज्या ज्या कॅटेगरींना एज रिलॅक्सेशन आहे ते जे आहे तुम्हाला वाढून मिळणार आहे. जसं की बघा ओबीसी कॅटेगरीसाठी जर बघितलं 3 वर्षाचे एज रिलॅक्सेशन आहे, म्हणजेच की बघा ते 3 वर्ष म्हणजेच की 31 वयापर्यंत अर्ज करू शकता आणि एससी एसटी साठी जर बघितलं तर 33 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. जेवढं तुम्ही लक्षात घ्या. यानंतर जर बघितलं की याची एक्झाम किती फेजमध्ये होणार आहे, संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे, ते आपण जाणून घेऊया. तर बघा सिलेक्शन प्रोसिजर जर बघितलं तर कशाप्रकारे असणार आहे. तर बघा सर्वात आधी तुमची फेज 1 मध्ये प्री एक्झामिनेशन असणार आहे, जे की 100 मार्क्सची देण्यात आलेली आहे आणि 3 सेक्शन तुम्हाला देण्यात येणार आहे. 1 घंट्याचा टाइम ड्युरेशन तुम्हाला देण्यात येणार आहे. सर्वात आधी जर बघितलं तुम्हाला इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल एबिलिटी आणि रिझनिंग एबिलिटी, जे की बघा प्रत्येकी नंबर ऑफ क्वेश्चन जर बघितले इंग्लिश लँग्वेजचे 30 क्वेश्चन येणार आहेत आणि मार्क्स तुम्हाला 30 देण्यात आलेले आहे. टाइम ड्युरेशन बघा 20 मिनिट तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. आणि न्यूमेरिकल एबिलिटी आणि रिझनिंग एबिलिटी जर बघितलं तर बघा नंबर ऑफ क्वेश्चन आणि नंबर ऑफ मार्क्स 35-35 देण्यात आलेले आहे. टोटल जे आहे नंबर ऑफ क्वेश्चन आणि मार्क्स 100 देण्यात आलेला आहे. 1 हॉवरचा टाइम ड्युरेशन देण्यात आलेला आहे. आणि प्री एक्झामिनेशनसाठी जर बघितलं तुम्हाला 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग इथे दिसून येणार आहे. म्हणजे की बघा जेव्हा तुमचे 4 क्वेश्चन चुकतील तेव्हा तुमचा 1 मार्क काटला जाणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं तर बघा मेन एक्झामिनेशनचा पण शेड्यूल तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे, जे की बघा तुम्ही इथे बघू शकता. मेन एक्झामिनेशनसाठी बघा तुम्हाला 190 ची क्वेश्चन म्हणजेच की 190 क्वेश्चन विचारले जातील. टोटल नंबर जर बघितलं मार्क्स किती आहे तर 200 आणि टाइम ड्युरेशन बघा 2 घंटे 40 मिनिट एवढा देण्यात येणार आहे. जनरल फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग एबिलिटी अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड हे सब्जेक्ट तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आणि मेन एक्झामिनेशन मध्ये पण बघा तुम्हाला 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग दिसून येणार आहे. संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. आता बघा फेज 3 मध्ये काय विचारण्यात आलेलं आहे आणि फेज 3 कशा प्रकारे होणार आहे. तर बघा फेज 3 जी आहे तुमची लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असणार आहे. बघा ही जी ऑल इंडिया व्हॅकन्सी आहे, म्हणजेच की ऑल इंडिया रिक्रुटमेंट असल्यानुसार तुम्ही कोणत्याही राज्यात अप्लाय करू शकता, पण बघा तुम्हाला तिथली लोकल लँग्वेज येणं आवश्यक आहे. कारण की बघा फेज 3 मध्ये जर बघितलं तर लोकल लँग्वेजची प्रोफिशियन्सी टेस्ट होणार आहे, जे की बघा प्रोव्हिजनली सिलेक्टेड कॅन्डिडेट नॉट हॅव्हिंग स्टडीड, म्हणजेच की बघा 10वी-12वी मध्ये जर त्या विषयाची तुम्ही शिक्षण घेतलं नाही तर तुम्ही यासाठी अपात्र ठरणार आहे. एनी ऑफ द स्पेसिफाईड लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट अप्लाइड विल हॅव टू अपीअर इन लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. द पॅटर्न ऑफ द टेस्ट विल बी ॲज फॉलो. तो कशा प्रकारे असणार आहे तर बघा नॉन व्हर्बल टेस्ट राहणार आहे, जे की बघा ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह 2 सेक्शन तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे. नंबर ऑफ पॅसेज बघा 3-3 देण्यात येतील. नंबर ऑफ क्वेश्चन जर बघितलं तर बघा 15-15 इथे देण्यात आलेले आहे, जे की बघा मॅक्झिमम मार्क जर बघितलं तर 20 मार्क त्यामध्ये देण्यात येणार आहे. बघा हे जे आहे स्किल टेस्ट जे आहे ते क्वालिफाय टेस्ट असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. कशा प्रकारे यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आणखी जर बघितलं की मीडियम ऑफ एक्झाम, म्हणजेच की बघा तुमची जे मीडियम ऑफ एक्झाम कशा प्रकारे असणार आहे. तर बघा महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर इंग्लिश, हिंदी, मराठी या तिन्ही भाषेमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. एक्झाम फॉर्म भरायच्या वेळेस तुम्ही यापैकी कोणती पण एक भाषा निवडू शकता, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता त्याच खाली जर बघितलं तुम्हाला तर बघा एक्झाम फॉर्म बद्दल कशा प्रकारे भरायची आहे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा यासाठी एक्झाम फी किती चार्ज आहे यामध्ये देण्यात आलेली आहे की बघा ऍप्लिकेशन फी अँड इंटिमेशन चार्ज, जे की नॉन रिफंडेबल असणार आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, एक्स सर्व्हिसमॅन यामध्ये जर बघितलं तर नील, म्हणजेच की बघा यामध्ये या कॅटेगरींना कोणत्याही
प्रकारचा शुल्क जो आहे तो आकारण्यात येणार नाही आहे आणि जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी जर बघितलं तर ₹750 एवढे एक्झाम फीस लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा हाऊ टू अप्लाय म्हणजे की कसे अप्लाय करायचं संपूर्ण जे इंस्ट्रक्शन आहे यामध्ये सांगण्यात आलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता जर बघितलं की प्री आणि मेन एक्झामिनेशनचे एक्झाम सेंटर कोणकोणते असणार आहे जे की तुम्हाला देण्यात येणार आहे. तर बघा अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव यापैकी जे आहे तुम्ही एक्झाम सेंटर निवडू शकता. प्री आणि मेन एक्झामिनेशनसाठी इथे देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती. आता जर बघितलं तर संपूर्ण माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे. आता बघा टेंटेटिव्ह जर बघितलं तर एक्झाम डेट कधीपर्यंत देण्यात आलेली आहे. प्री एक्झामिनेशन आणि मेन एक्झामिनेशनसाठी बघा ही जी आहे ती कन्फर्म डेट नाही आहे. याची जी आहे टेंटेटिव्ह डेट देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता की प्री एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड टेंटेटिव्हली इन द मंथ ऑफ सप्टेंबर 2025. बघा जे काही टेंटेटिव्हली जी प्री एक्झामिनेशनची डेट आहे ती तुम्हाला सप्टेंबर 2025 मध्ये देण्यात आलेली आहे. मेन एक्झामिनेशनची जे डेट आहे तुम्हाला इथे बघा नोव्हेंबर 2025 ला जे आहे मेन एक्झामिनेशनची डेट देण्यात आलेली आहे. आता बघा या संपूर्ण भरतीची अपडेट जर तुम्हाला मिळवायची असेल तर बघा माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉइन होऊन जा आणि त्यासोबतच बघा चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा. बघा वेळोवेळी जसे की अपडेट माझ्यापर्यंत येत राहील तशी मी तुम्हाला देत राहणार आहे. आता बघा जर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया जर याची जी मागील वर्षाची जी रिक्रुटमेंट प्रोसेसची जो कट ऑफ जर लागलेला असेल, तो जर तुम्हाला पाहिजे असेल सविस्तर बघा महाराष्ट्रामध्ये किती कट ऑफ गेलेला होता, तो मी तुम्हाला देऊ शकतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जेणेकरून मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये तो दाखवू शकेल की प्रत्येक कॅटेगरीनुसार किती कट ऑफ गेलेला आहे. जेणेकरून बघा या भरतीसाठी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. तर बघा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजेच की बघा टोटल जर जागा बघितल्या आपण तर बघा 5180 एवढ्या जागा निघालेल्या आहेत, जे की बघा खूप मोठ्या प्रमाणात आहे. बघा एसबीआयमध्ये खूप विद्यार्थ्यांचं स्वप्न असते काम करायचं आणि एसबीआय ही जी बँक आहे खूप मोठी बँक असल्यामुळे यामध्ये बघा तुम्हाला चांगल्या प्रकारे जे बोनस आहे आणि पगार पण चांगल्या प्रकारे मिळत असतो. म्हणून भरपूर विद्यार्थ्यांचे स्वप्न असते की यासाठी अप्लाय करायचं. म्हणून ही जी संधी आहे तुम्ही हातातून जाऊ देऊ नका. बघा खूप चांगल्या प्रमाणात याच्या जागा निघालेल्या आहेत. तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.